जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो। पीएम किसानच्या संदर्भात आणि नमो योजनेच्या संदर्भात काही महत्त्वाचं असं अपडेट आले आणि काही बदल सुद्धा करण्यात आले। आता हे बदल कोणते असणार आहेत, पैसे कधी मिळणार आहेत, बरेच काही शेतकऱ्यांना प्रश्न पडले। आता याच्या संदर्भात काही महत्त्वाचं असं अपडेट आहे आणि मित्रांनो त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात। तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना चालू करण्यात आली होती, ती म्हणजे पीएम किसान योजना। या पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला प्रतिवर्षी जवळपास 6,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केले जाते। म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपयाचं अनुदान, अशा पद्धतीने आपल्याला 12 महिन्याला 12 महिन्याला 6,000 रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते। आणि त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून नमो योजना चालू करण्यात आली होती। आतापर्यंत आपल्याला नमो योजनेचे हप्ते सुद्धा मिळालेले आणि पीएम किसानचा हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलेले, परंतु आता नेक्स्ट हप्ता कधी मिळणार आहे, पुढील हप्ता कधी मिळणार नाही, अशा प्रकारची बरेच उत्सुकता लागलेली आहे आणि यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले। आता यामध्ये बदल काय करण्यात आलेले मित्रांनो, जवळपास ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2019 ची नंतरची जमीन होती, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं, अशी शेतकरी काय यामध्ये बाद करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्यांना पैसे हे मिळणार नाहीत। परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी ओके आहे, ज्या शेतकऱ्यांची लँड शेडिंग ओके आहे, ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीएम किसानच्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात येणार आहे आणि नमो योजनेचा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येणार आहे। आणि त्या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून एक मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि या मंजुरीच्या माध्यमातून आता कदाचित शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाच्या ऐवजी 3,000 रुपयाचं अनुदान सुद्धा वाटप केलं जाऊ शकते। परंतु मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर केवायसी केले नसतील तर या शेतकऱ्यांना आता मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आणि जे पीएम किसानचे नरेंद्र मोदी यांचे नियम आहेत, त्या पीएम किसान योजनेचे नियम आहेत, त्या शेतकऱ्यांच्या जर जमिनी 2019 च्या नंतरच्या असतील, काही एखादा जर व्यक्ती मयत असेल, वडील जर मयत असेल तर त्या मुलाची जमीन ट्रान्सफर केली जाते, ती पॉलिसी त्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर केली जाते किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केली जाते। अशा पद्धतीने एखाद्या घरात जर 2 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असतील, एखाद्या कुटुंब प्रमुख जो म्हणजे पती जर वारला तर त्याचा कुटुंब प्रमुख म्हणून पत्नी असते आणि त्या पत्नीच्या नावावर ते पैसे ट्रान्सफर केले जातात। परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन फॉर्म भरलेले होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आता पैसे जमा केले जाणार आहे। परंतु 2019 च्या नंतरची जर खरेदी असेल किंवा वारसापत्र असेल किंवा एखादी नवीन जमीन घेतलेली असेल तर त्या मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही, कोणत्या प्रकारचे पीएम किसानचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत, तर नमो योजनेचे सुद्धा 2,000 रुपये हप्ता मिळणार नाही। मित्रांनो हे शेतकरी नापात्र केले जाणार आहेत आणि जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यवस्थित आहे, ज्या शेतकऱ्यांची लँड शेअरिंग ओके आहे, केवायसी ओके आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,000 रुपयाचा हप्ता मागचा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर परत एकदा पैसे वाटप केले जाणार आहेत। मित्रांनो पीएम किसान योजनेचे पैसे आपल्याला लवकरच मिळणार आहेत, परंतु नमो योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना सध्या तरी मिळणार नाहीत, कारण तर हिवाळी अधिवेशन होईल, त्या हिवाळी अधिवेशनमध्ये ते ठराव मंजूर केला जाईल, त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी मंजूर केला जाईल आणि नंतर ते पैसे कदाचित वाटप केले जाऊ शकतात। परंतु पीएम किसानच्या संदर्भात सुद्धा लवकरच एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पैसे कधी जमा केले जातील हे सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील। जय शिवराय मित्रांनो।